नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव स्वर्गीय पुष्पदेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड जिल्हा वाशिम। मित्रांनो, आज या व्हिडिओमधून आपण कथाकार शंकर पाटील यांची देशी उपाय जी कथा आहे या कथेचा पुढील भाग बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं शंकर पाटील ग्रामीण कथाकार आहेत, त्यांची कथासंग्रहाची नावे, कथेचा असणारा आधीचा भाग, ज्यामध्ये आपली पत्नी आपली बायको कसं खोटं दुखणं दाखवते आणि आपल्याला फसवते आहे। सगळे डॉक्टर केले, वैद्य केले, यावर कुठलाच काही इलाज चालणारा नसतो आणि मग तिचा पती हा आता थोडीशी वेगळीच शक्कल लढवतो आणि काय करतो आहे, स्वतःच तिथे बिमार पडतो आहे। आणि मग तो स्वतः बिमार पडल्याच्या नंतर गावकरी मंडळी तिथे येत आहेत, त्याची बायको असेल त्याला इलाज सांगतायत, ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, इकडे जा, तिकडे जा, असंच सगळ्यांचं सांगणं आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सुरू होतं। आता तोच भाग आपण इथे पुढे बघूयात की आता जो रामजी लोहार आहेत, तो रामजी लोहारसुद्धा त्याला म्हणाला, काय म्हणाला की होय नाही तर इथं आणि ऑपरेशन करायची पाळी येईल तर गा सरळ असलेला पाय आणि कापून ठेवतील। त्याला भीती निर्माण केली, ऑपरेशन जर केलं तर तुझा जो पाय आता सरळ आहे तर तू लगेच एकदम ऑपरेशन करून कापूनच टाकतील। देशी औषध जे आहेत, या देशी औषधाचं जे महात्म्य आहे, मोठेपण आहे, तो सांगतो आहे। आणि आपण पाहतो की समाज जीवनामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांच्या प्रवृत्ती, त्यांचे दृष्टिकोन हे जीवनविषयक बनलेले असतात। कुणी हे जे आधुनिक सुविधांनी युक्त असणारं जे असेल याकडे फारसं लक्ष देत नाही आणि कुणी जे आयुर्वेदिक असतं त्याकडे जास्त लक्ष देत नाही। दोन गट, एक आयुर्वेदाकडे या वळणार असतो तर दुसरीकडचा हा एक आधुनिकमध्ये बोलणार असतो। खेडे भाग आहे, मग इथली जो तो आपापली मतं मांडत असताना देशी जे उपाय आहेत, औषधी आहेत, त्या औषधीच्या संदर्भामध्ये आता जो तो आपलं महत्त्व त्या बाजूचा पटवून देतो आहे। रामजी लोहार तो पटवून द्यायला लागतो महत्त्व आणि म्हणतो आहे की झाडपाला आणि मुळ्या याच्याविषयीचं सुरू झालेलं बोलणं संपण्याच्या पूर्वीच, झाडपाला असतो, झाडाची मुळं असतात, याविषयीची माहिती नेमकी सांगत असताना, हे बोलणं संपत असताना त्याच्यापूर्वीच मग तिथे जवळ बसलेला आणि तोंडाचं बोळकं झालेला बाळा जो शिंपी तो रागारागानं म्हणायला लागतो, काय म्हणतोय, रामा हे देशी औषधाच्या मागं लागू नको, लई झळ बसल। एकाने विचारलं, ती का रे बाळा? बाळाचं म्हटलं तर एकाने विचारलं तर बाळा म्हणतोय, सांगतोय, काय सांगतोय, का नादी लागू नको, झळ कशी बसते? तर तो सांगतो की अगा माझं दात कशाने गेलं, दात किळायला लागलं म्हणून औषध घ्यायला वैद्याकडे गेलो तर त्या वाद्यरानं कसला पाला माझ्या कानात पिळला, देवाला अक्कल। दाताचं दुखण्यासाठीचा इलाज या औषध वैद्याकडचं झाडपाला कानामध्ये पिळणं, त्यानं तो पिळला आणि मग पुढचा म्हणतो, काय झालं का? मग काय झालं? त्यानं तो सांगतो की आपल्या कपाळावरती तो हात मारून घेतो तो बाळा आणि म्हणतोय, आणि जे तोंडाला फेस आला ते फेसाबरोबर तोंडातलं दातच बाहेर पडलं। येसू कुंभार मग तारीफ करून तो, बघ असं असतं एक एक झाली औषध। आता हा औषधाच्या विरोधी बाजूने बोलतोय आणि त्या विरोधाची बाजू, औषधाची बाजू घेणाऱ्यामध्ये बघ असं असतं, औषधाचं मोठे पण सांगायला लागतं। म्हणतं बाळाने विचारलं, असं असतं झाली औषध, कशाचं? दात बाहेर काढायचं काय? तसं नव्हं, एखादा थेंब जास्त पडून तसं झालं असेल, पण औषध काय गुणकारी, ह्याला म्हणायची वनस्पती। आता असं म्हटल्यावर बाळा संतापन लाल होणारच, त्याचा दात बाहेर पडला आणि त्याच औषधाचा गुणगान करतो आहे म्हणून तो रागावला आणि ह्याचा असा अवतार पण बाळाचं मग कुंभार आणि जे लोहार होते ते तोंड मिटून बसूनच राहिले, त्यांना वाटलं आता हा रागावलेला आहे। देशी औषधाची तारीफ बंद होऊन आता इंग्रजी औषधाची तारीफ सुरू झाली। बाळा इरेसरीनं म्हणाला, माझ्या तोंडाकडं बघून तरी ही देशी औषधं घेऊ नको, त्या झाडपाल्याच्या नादी लागू नको रामा। रामाला आता त्या झाडपाल्याच्या औषधापासून, देशी औषधापासून दूर स्वअनुभवातून हा बाळा करायला लागतो आहे। मग तितक्यात पाय धरून बसलेला जो रामा आहे, ज्याचा पाय दुखतोय, तो रामा विचारायला लागतो, अरे मग ह्यावर उपाय करू, काय करू? बिनधोकपणे तो बाळा त्याला म्हणतो की शहाणा असेल ना तर मिरजला जा, पायाचा फोटो काढून घे।
रामा विव्हळला आणि म्हणाला की अरे बाबा, लगीन होऊन मला 4 साल झाली तरी अजून आम्ही जोडीनं फोटो काढून घेतला नाही, आणि मर्दा एकट्या माझ्या पायाचाच फोटो काढून काय होय उपयोग. बाळा हसतो आणि म्हणतो, अगा अरे हा फोटो काय घरात लावायचा नाही तुझ्या, म्हणून नाही काढायचा. मग रामा विव्हळ म्हणतो, अरे मग काढायचाच कशाला, घरात नाही लावायचा तर. त्याची बायकोसुद्धा म्हणाली, हो घरात लावायचा नाही तर मग कशाला काढायचा फोटो, त्याचा फायदा तरी काय. बाळा नुसत्या पायाचाच फोटो का काढायचा आहे, नीट त्याला समजावून सांगू लागला. अगा तो फोटो डॉक्टर लोक परीक्षा करण्यापायी काढून घेतात. तो म्हणतो, परीक्षा करण्यापायी म्हणजे का, म्हणजे फोटो नीट तपासून त्यात काय दोष आहे, काय इलाज आहे, काय करायला पाहिजे ठरवतात का. अगा मग त्याला फोटो काय करायचा, पायच बघ म्हणा की. असं म्हणून येसू डॉक्टर किती मूर्ख आहेत, गाढव आहेत हे दाखवून देऊ लागला. किती हुशार असतील बघाय डॉक्टर. काय झालं रे, अरे पाय असताना फोटो बघणार आणि परीक्षा करणार, म्हणजे मग त्यासनी काय म्हणायचं रे बाळा. रामजीने भर घातली, अगा निव्वळ फोटो काढून जर परीक्षा करता आली असती तर भरारा लग्न जमली नसती का. वय आणि मग पोरी बघायची उसापार केली असती, कशाला नुसता फोटो पण काम मागलं असतं की का. पायाचा फोटो का काढायचा हे बाळानं त्याला सांगितलं, तासभर समजावून सांगितलं तरी काही प्रकाशच पडेना. मात्र लोक जे होते ते बोलायचे थांबले, आणि त्याचा फायदा घेऊन मग बाळानं सल्ला दिला. काय म्हणाला, बाळा मिरजला जा आणि परीक्षा करून ये, काय सुया टोचाव्या लागल्या तर टोचून घे, उगाच असं का कुचमत बसलाईस. रामा खरोखरच विचार करत होता की बा आता मिरजला जावं. तसा येसूला राहवलंच नाही. येसू म्हणाला, छे मिरजेचं नाव नका काढू, तिथं ऑपरेशनवर लय दणका चांगला असलेला पाय कापून ठेवतील. मिरजेला जाण्यात फायदे काय तोटे काय हे जो तो पटवून सांगू लागला. येसू म्हणाला, अगा तुला जर देशी औषध घ्यायचं नसेल तर राहू द्या, पण मिरजेचा नाद सोडून देतो. रामच बायको म्हणाली, मग आपल्या डनिंगला तर जावं. जसं नाव निघालं डनिंगचं तसा रामा भडकलाच आणि म्हणाला, त्या डनिंगचं नाव काढू नकोस, तुला किती गुण आला त्याचा माहीत नाही व्हय. इनाकारणी 500 रुपयाला अवधी घातलं त्या अवधेशीनं. ती बाई औषध देणारी बायकोच्या दवाखान्यासाठी गेलेलं तिथं झाडपाला मुळाचं, तिने 500 रुपये घेतले, काहीच फायदा झाला नाही बायकोला. बायकोचं राहिलंच नाही. 500 रुपये जातात म्हणून रामा आता रागवतं तिला, असं म्हणायला लागतोय. अवदासा त्या बाईला म्हणायला लागतोय. रामजी म्हणाला, होय पैशाचं काढायचं काम आहे तिचं, पैसाच काढणं काम आहे तिचं, त्यात काय अर्थ नाही. येसूही तावता म्हणाला, नुसतं गोड बोलून गाभण करणारी बाई ती, तिचं चलन ओळखून येत नाही वय. कुठल्या डॉक्टरकडे जावं यावर मात्र त्यांच्यात काय आता एकमत हे होत नाही आहे. मग एक निश्चित असं काही ठरत नाही. लोक येतात, नाना नावं सुचवतात. एकजण तर म्हणला कोकणात जावा, दुसरा म्हणला मिरजला जावा, तिसरा म्हणला सांगली, चौथा म्हणला सातारा. जो तो येतोय आणि रामाच्या या पायासाठीचं औषध ठिकाण सांगतो आहे. कुठल्याच डॉक्टरच्या बाबतीत एकमत काही होईना. एकानं एक सुचवलं तर दुसरं सुचवू लागला, तिसरा सुचवू लागला. डॉक्टर काही ना काही कोणीतरी खोड काढू लागला आणि होता मग आता येसू तिथे म्हणतोय, काय म्हणतोय, आता रामा तू एक ह्या डागतरचा नाद सोड, असं म्हणून मग तो एक उदाहरण घडलं डॉक्टरच्या नादी लागून. काय ते मी सांगतो ते ऐक. काय सांगायचं गड्यानू, आमची मामी शेयानं पडली तर किती औषध पाणी करावं, सांगाल त्या डॉक्टरचं औषध खाल्लं. एकेका डॉक्टरचा गुण येणं म्हणून अखेर शेवटी काय केलं, 3-4 डॉक्टरची औषध एकत्र केली. का तर डॉक्टर रुसतील, आणि म्हणून मग ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला कळूकसुद्धा दिलं नाही. अरे डॉक्टर रुसायचं कारण काय, म्हणजे दुसऱ्याचं औषध सुरू केलं म्हटलं कोणाला बरं वाटेल व्हय. आपलं गिऱ्हाईक दुसरीकडे गेलं तर कोण्या दुकानदाराला बरं वाटेल का, त्यापैकीच डॉक्टरांचं असतं. दंतोपंतांनी पुन्हा मग आता न राहून खोदून त्याला विचारलं, आणि मग एकदम 4 डॉक्टरांचं औषध सुरू केलं व्हय. हां मग सांगतो तर काय, गुणच आहे ना, काय करायचं, कुणाच्या हाताला ही येशील त्याच्या येऊ द्या, असं म्हणून एकदम समध्या नावाच्या डॉक्टरांचे औषध सुरू केले. औषधाचा नुसता चौकडून माराच सुरू केला. कुणाच्या पुड्या, कुणाच्या गोळ्या, कुणाची इंजेक्शनं, पुड्या गोळ्या इंजेक्शनं हे सगळी सुरू ठेवली. सकाळी उठल्यापासून मामी जी औषध प्यायला लागायची ती रात्री झोपल्यावरच थांबायची. मग काय गुण आला काय, कशाचा गुण मर्दानू. मग उदाहरण कसं सांगितलं असतं तुम्हाला. अरे उलट ही औषधं सुरू केल्या धरणं 3ऱ्याच दिवशी खलास झाली आमची मामी. काय गुण आला औषधांचा आणि काय उपयोग झाला एवढ्या डॉक्टरांचा. या सगळ्या गोष्टीतून मग सार काढला. रामजीने म्हणाला, डॉक्टर पण कामी नाही, हे औषधही कामी नाही झाडपाला. मग आता एकच काय पाहिजे तर नशीब पाहिजे.
आपलं नशीब जर बलवत्तर असेल तर डॉक्टर नको, फिक तर नको. आणि आपल्या प्रारब्धातच जर जगा वाचायचं नसेल तर कुठला डॉक्टर त्याला बरं करणार होय. मंडळीचा विचार आता एकंदरीत असा दिसला, सगळ्या मंडळीचा विचार की रामानं आता गावच सोडून कुठं जाऊ नये. असला पाय व्हायचा बरोबर तर होईल, असेल नशिबात तर होईल, मुलकात जाऊन काही उपयोग होणार नाही. फार तर काय आपल्या मनाला समजूत म्हणून नावाला औषध घ्यावं, इथंच राहावं. पाय बरे होणार असतील तर ठीक, नाही तर राहतील. आता अशा धरूच नाही. कुणाचा ऐकायचा हा प्रश्नच. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशीच चर्चा, बोलून बोलून दमले लोक. संध्याकाळ जर उठून गेले कुठंतरी पुण्या मुंबईकडं जाऊन पायावर काही चांगला इलाज करून घ्यावा असं रामाच्या मनातही होतं. पण आत्ता काय करावं तर नेमकं समजेन असं झालं. त्याची बायको घाबरी होऊन गेली. लोकांना असं कोडच घातलं, काही सूचना असं झालं. पाय तर सारखा ठणकत, एक घटकावर सुद्धा चेन पडू देत नव्हता. तोंडानं विवळण्या पलीकडे रामाला दुसरं काही करता येत नव्हतं. तो हैराण होऊन मोठमोठ्यानं विवळू लागला. बायको बिचारी पायाशी बसून राहिली. 2-2 मिनिटाला विचार लागली, आता करू तरी काय मी? अशा ओरडण्यानं काय पाय भरा होणार आहे तुमचा? मला कुठंतरी लांब घेऊन चल. आता कुठं घेऊन जाऊ? कुठं नेलं म्हणजे पाय बरं होतील हे तरी सांगा. ते मी काय सांगू? मग मी तरी कुठं नेऊ? अगं मग इकडं गुण येत नाही तर दुसरीकडे जायला नको? बायको डोळे पुसून म्हणाली, काय कुठं जायला नको, यायला नको. प्रारब्धात जसं असेल तसं होईल. मला कळ सहन होईनात. मी काय करू? पुन्हाच औषध घेऊ? ती रागानं ओरडली आणि म्हणाली, एक सोडून 4 डॉक्टर दाखवलं तरी गुण येईना. आता कुणाचं औषध नको आणि पाणी नको. मडं बसवलं ते डॉक्टराचं. मी देवाला मागून घेतली नवस आणि नवस घेऊन तुम्हाला ठीक करते, देवालाच बोलते. अंथरुणावर पडून जो रामा पडलेला होता तो पटकन उभा राहिला, उठून बसला. पायातल्या मुंग्या झाडाव्यात. अगदी तसं पाय झाडून म्हणाला, पाय बरं झालं माझं, पाय बरं झालं. कळा गेल्या? हो. तो म्हणाला, गेल्या म्हणजे होतेच कुठे? बायको म्हणाली, म्हणजे? रामा म्हणाला, डॉक्टरचं मडं बसविल्यास काही आधी सांग. हो म्हणजे मग मी सांगतो. ती म्हणते ते कवाच बसविलं. अजून पतूर कशाला राहते डॉक्टरचं मडं बसवायचं? मग पायातल्या कळा तरी राहतील कशाला? अहो म्हणजे काय म्हणता? तुला एक दृष्टांत दिला. कसला दृष्टांत? अजून कळला नाही? अगं लोक पाहिजे ते सांगतात म्हणून आपण तसं करायचं नसतं. लोक मस्त इलायतेला जा म्हणतील, मग जायचं का इलायतेला? आता सांग, पुण्याला जायचं का? हाताचा मुटका हनुमतीला लावून रामाची बायको म्हणाली, आत्ता काय म्हणावं तुम्हाला? चांगला काढला की व हे उपाय. मग काय करायचं? तू रोज एक नवा डॉक्टर बघायला जावतीस, तुला सांगायचं कसं? म्हणून हे अस्सल देशी उपाय केला. कसा काय झाली उपाय ना व? ती शांतपणे म्हणाली, चांगली मात्रा चालविलीस बघा. तरी म्हटलं सूज नाही आणि पायात कळा कशा घातल्या? घातला का नाही? सुजी वाचून पाय दुखला आणि सुंठी वाचून खोकला गेला. हेला म्हणतात देशी उपाय. हा देशी उपाय कुठला आहे? कुठलेही औषध त्याला नाही, झाडपाला नाही, मुळी नाही, कुठला डॉक्टरही नाही. फक्त बायको जी वागत होती जशा पद्धतीचं, जशाच तसं रामा तिथं वागतो आणि तिला त्या ठिकाणी धडा शिकवतो. अशी असणारी शंकर पाटील यांची देशी उपाय कथा आपण इथे बघितली. विनोदी अंगाची कथा होती. पश्चिम महाराष्ट्रामधील भाषाशैली या कथेमध्ये आहे. त्याचबरोबर ग्रामीण परिसर इथे संपूर्ण शंकर पाटलांनी मोठ्या ताकदीने उभा केलेला आहे आणि विनोद या कथेमध्ये त्यांनी साधलेला आहे. या ठिकाणी ही कथा संपली. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया.